हाय, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी उठून सगळी घराची झाडलोट करून घेतली होती. ते मला काही दाखवायला मिळालं नव्हतं. सो आता म्हटली देवाची आपण पूजा करत असताना ना सगळी तयारी करूया. सगळे देव आणि पितळेचे तांबे सगळे पितांबरीने घासून वगैरे घेतले आणि छान माझ्याच बागेत ना जास्वंदाचं फूल आलं होतं. 2-3 दिवसापासून ना खूप सारी फुलं येत आहेत, पण आमच्या थोड्याशा गडबडीमुळे ना आम्हाला ती काढायला मिळतच नव्हती. तोपर्यंत आयश देखील उठला होता, तर त्याला थोडंसं खायला दिलं होतं. कारण सकाळी उठल्या उठल्या मुलांना भूक लागतेच आणि आज सुट्टीचा दिवस थोडंसं त्याचं मूड ऑफ होता. आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं की आपल्याला मस्तपैकी बाहेर जायचं आहे. त्याआधी मी सगळी तयारी करून घेतली होती. गुढी उभी करायची होती, सोबतच खीर. श्रीखंडपुरीचा बेत होता, पण मग नंतर म्हटली की नको, आयश सकाळी सकाळी श्रीखंड नाही खाणार, मग आपण खीरच करूया. म्हणून मग श्रीखंड तसंच ठेवून पटकन मी ते शेवयाची खीर करून घेतली. दुपारी आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणून जेवण काही मी बनवलंच नव्हतं, कारण 11 वाजता निघायचं होता. सो हा टायमिंग होता, म्हणून म्हटली चला नाश्ताच फक्त आपण करून घेऊया. छान अशी शेवयाची खीर करून झाली होती. तोपर्यंत मी ते गुढीची तयारी करून घेते आहे, साडी वगैरे. तोपर्यंत इथे माझ्याकडे ना साडी घालायचा अजिबात वेळ नव्हता, कारण मी पण दिवसभर आपण काम करत असो. त्याच्यामुळे आता जसं मला जमेल ना तशा पद्धतीने मी करते. साडी वगैरे घाला, तयारी करा, खरंच वेळ नव्हता. आणि त्यानंतर मला लगेचच निघायचं होतं, म्हणून मी काही तशी तयारी केली नव्हती. पटकन मी अशी गुढी उभारून घेतली, पूजा करून घेतली होती. आणि दीपक त्याच्या ड्युटीला गेला होता, त्यामुळे मला सगळं एकटीलाच करावं लागलं होतं. पूजा वगैरे केली, देवाला छान असा नैवेद्य करून मी छान अशी तयार होऊन आयेशला तयार केलं आणि आता मला निघायचं होतं. सो त्यासाठी म्हटली चला भरभर सगळं आवरून आपण निघूया. सो असा व्लॉग होता. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.